नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत आहे. बघा, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर मला 7410009900 या नंबरवर कॉल करून तुमचे प्रश्न विचारू शकतात. मित्रांनो, आज जो तलाठीचा पेपर झाला या शीट मधनं 3 प्रश्न आहेत. मित्रांनो, या शीट मधनं तलाठीच्या पेपरवर किती प्रश्न आहेत? मित्रांनो, 3 प्रश्न आहेत आणि या शीटचे बाकीचे प्रश्न पुन्हा कंटिन्यू होणार आहेत. म्हणजेच आजचा व्हिडिओ तुमचे 3 मार्क कमीत कमी देऊन जाणार आहे. 3 प्रश्न तुमचे कमीत कमी काय करणार आहे? देऊन जाणार आहे. सो आज आपण महत्वाचे या वर्षी काय काय प्रश्न आले, कादंबऱ्यांवरती प्रश्न आलेले आहेत, लेखकांवर प्रश्न आलेले आहेत, आत्मचरित्रावर प्रश्न आलेले आहेत. या शीट मधनं तुमचे 3 प्रश्न बरोबर येणार म्हणजे येणार. मित्रांनो, बघा, त्याच्या आधी प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा. ऍप्लिकेशनच्या चॅट बॉक्स मध्ये याची पीडीएफ दिलेली आहे. तो वही पेन काढा, व्यवस्थित एक एक क्वेश्चन काय करणार आहात? लिहून टाकणार आहात. एक कंटेंट्स लिहून टाकायला सुरुवात करणार आहात. ठीक आहे. आता पहिला प्रश्न या वर्षी आत्मचरित्रावर आला होता. तुम्हाला माहित असेल की आत्मचरित्रावर एक प्रश्न आला होता. आपण पुढे करूया, बरोबर आहे. आत्मचरित्र ते पण मी सांगतो कोणाचं आत्मचरित्र आलं होतं, बरोबर आहे. आम्ही आणि आमचे बाप. ठीक आहे. आत्मचरित्र आलं होतं मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू यांचं. ठीक आहे. चला मित्रांनो, तर मग आपल्याला एक आत्मचरित्रावर प्रश्न येतोय, तर मग कोणाकोणाचे आत्मचरित्र काय काय आहेत ते आपल्याला लिहून घेणं काय मित्रांनो गरजेचं आहे. कोणाकोणाचे आत्मचरित्र काय आहेत ते काय करणं गरजेचं आहे मित्रांनो? लिहून घेणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, तर तुम्ही विचार कराल मित्रांनो, ठीक आहे, लेखक आणि माणूस हे जे आत्मचरित्र आहे मित्रांनो, लेखक आणि माणूस कोणाचे आहे? श्रीना पेंडसे यांचं हे आत्मचरित्र आहे. व्यवस्थित एकाखाली एक सर्व आत्मचरित्र काय करायचे मित्रांनो? लिहून काढायचे. सर्व आत्मचरित्र एकाखाली एक लिहून काढायचे. हीच आत्मचरित्र, याच्यातलाच एक आत्मचरित्र तुम्हाला तलाठीच्या एक्झाम मध्ये विचारला जातो आहे. ठीक आहे. आता 1-2 प्रश्न आत्मचरित्रावर आलेली होती, पुस्तकांवर आलेली होती. हीच प्रश्न कंटिन्यू होणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर माझे सत्याचे प्रयोग प्रसिद्ध आत्मचरित्र आहे मित्रांनो. महात्मा गांधींचं आत्मचरित्राचं नाव काय आहे? माझे सत्याचे प्रयोग. ठीक आहे. सांजावाद पुढचं आत्मचरित्र महत्वाचं आहे मित्रांनो. सांजावाद कोणतं आत्मचरित्र आहे? सांजावाद. आनंदीबाई शिर्केचं आत्मचरित्र आहे सांजावाद. त्याच्यानंतर अक्कर माशा. ठीक आहे, अक्कर मासा. ठीक आहे. हे जे चरित्र आहे मित्रांनो, शरणकुमार लिंबाळे यांचं आत्मचरित्र आहे. शरणकुमार लिंबाळे यांचं आत्मचरित्र आहे. कृष्णकाठ तुम्हाला माहित असेल, कृष्णकाठ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं आत्मचरित्र आहे मित्रांनो. कोणतं? कृष्णकाठ. ठीक आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं आत्मचरित्र काय आहे? कृष्णकाठ. ठीक आहे. त्याच्यानंतर एक पुढचं महत्वाचं आत्मचरित्र मित्रांनो, जेव्हा माणूस जागा होतो. ठीक आहे. जेव्हा माणूस जागा होतो. दिसतंय तुम्हाला? जर दिसत नसेल तर मी थोडंसं मोठं करतो. व्यवस्थित सर्व आत्मचरित्र काय करायचे? लिहून घ्यायचे मित्रांनो. याच आत्मचरित्रांमधनं एक क्वेश्चन येतोय. ठीक आहे. तर मग मित्रांनो बघा, जेव्हा माणूस जागा होतो, गोदावरी परुळेकर यांचं हे आत्मचरित्र आहे. जेव्हा माणूस जागा होतो हे आत्मचरित्र कोणाचं आहे? गोदावरी परुळेकर यांचं आत्मचरित्र आहे. पुढचा महत्वाचं म्हणजे स्मृतिचित्रे. कोणाचं? स्मृतिचित्रे हे आहे लक्ष्मीबाई टिळक यांचं आत्मचरित्र आहे. तुम्हाला माहित असेल लक्ष्मीबाई टिळक लेखिका होऊन गेलेले आहेत, प्रसिद्ध असे लेखिका होऊन गेलेले आहेत. आणि तुम्ही जर जास्त वाचलं असेल तर त्या कोणाच्या सुनबाई आहेत माहिती ना? लोकमान्य टिळकांच्या सुनबाई आहेत. कोणाच्या सुनबाई आहेत? लोकमान्य टिळकांच्या सुनबाई आहेत. आमच्या नाशिकच्या कन्या आहेत. ठीक आहे. म्हणजे नाशिकची पोरगी ही पुण्याला दिली. लक्ष्मीबाई टिळक ह्या प्रॉपर नाशिकच्या आहेत. टिळकांच्या घरात सून दिला. ठीक आहे. आणि पतीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. ख्रिश्चन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यात. कोण? लक्ष्मीबाई टिळक. ठीक आहे. ज्या माणसाने, आता लोकमान्य टिळकांबद्दल, ज्या माणसाने आयुष्यभरात खूप कष्ट सहन केले, आयुष्यभर हिंदू, राष्ट्रप्रथम, त्याच मुलांनी काय केलं होतं? एका मुलाने ख्रिश्चन धर्म स्वीकारला, एका मुलाने आत्महत्या केली. ठीक आहे. तो भाग नंतरचा आहे. ठीक आहे. लक्ष्मीबाई टिळक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं जे आत्मचरित्र आहे मित्रांनो, राम नगरकरांचं आत्मचरित्र आहे. कोणाचं? राम नगरकरांचं आत्मचरित्र आहे. कोणतं? रामनगरी. कोणतं आत्मचरित्र आहे मित्रांनो? रामनगरी. हेच आत्मचरित्र पुन्हा पुन्हा परीक्षेत विचारले जात आहेत. हीच आत्मचरित्र तलाठीच्या एक्झाम मध्ये विचारली जात आहेत. पुढचं आहे मित्रांनो बलूत हे आत्मचरित्र दया पवार यांचे. कोणाचे मित्रांनो? दया पवार यांचे. बरोबर आहे. स्मरण यात्रा. ठीक आहे. गोनी दांडेकर यांचं आहे मित्रांनो. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे तुम्हाला माहित असतील. प्रल्हाद केशव अत्रे यांचं जे आत्मचरित्र आहे मित्रांनो, जे परीक्षेत इम्पॉर्टन्स आहे, करेचे पाणी. कोणतं आत्मचरित्र मित्रांनो? करेचे पाणी. सो ही यादी व्यवस्थित काय करायची? लक्षात ठेवायची, वाचायची. काय करायचं? आपल्या ऍप्लिकेशनच्या चॅट बॉक्स मध्ये याची पीडीएफ आहे. वाटल्यास टेलिग्रामला पण टाकून देतो. याची पीडीएफ आहे. 2दा-3दा वाचायची आहे. ठीक आहे. याच्या पलीकडे मी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतोय, ती तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून माहिती ठेवायची आहे. बघा, पुढच्या काही महत्वाचे आत्मचरित्र आहेत अजून. उपरा.
प्रसिद्ध असं आत्मचरित्र आहे मित्रांनो, माहित असेल तुम्हाला, उपरा. ठीक आहे, उपरा जे आत्मचरित्र आहे मित्रांनो, कोणाचे? लक्ष्मण माने यांचं आत्मचरित्र आहे उपरा. त्याच्यानंतर एका मुंगीचे महाभारत, काय नाव दिलंय ना, एका मुंगीचे महाभारत, गंगाधर गाडगीळ यांचं हे आत्मचरित्र आहे मित्रांनो, गंगाधर गाडगीळ. त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं आहे मित्रांनो, हडकी हडवळ. कोणतं नाव आहे? हडकी हडवळ. हे जे आत्मचरित्र आहे मित्रांनो, नामदेव ढसाळ यांचं आत्मचरित्र आहे हडकी हडवळ. ठीक आहे, नामदेव ढसाळ यांचं आत्मचरित्र आहे नाचग घुमा, नाचग घुमा. हे आत्मचरित्र आहे माधवी देसाईंचं. कोणाचं आत्मचरित्र आहे मित्रांनो? माधवी देसाईंचं. तुम्हाला साने गुरुजींचं आत्मचरित्र माहित असेल, श्यामची आई. ठीक आहे, साने गुरुजींचं आत्मचरित्र कोणतं मित्रांनो? श्यामची आई. बरोबर, हे तुम्हाला माहित असेल. साने गुरुजींबद्दल आपण डिटेल एकदा व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. सांगते ऐका, सांगते ऐका, हंसा वाडकर यांचं आत्मचरित्र आहे. सांगते ऐका, हंसा वाडकर यांचं हे आत्मचरित्र आहे. त्याच्यानंतर एक झाड दोन पक्षी, एक झाड दोन पक्षी, विश्राम बेडेकरांचं आत्मचरित्र आहे. कोणाचं? विश्राम बेडेकरांचं आत्मचरित्र आहे. कोणतं? एक झाड आणि दोन पक्षी. एक झाड आणि दोन पक्षी महत्वाचं, ही आत्मचरित्र आज एक्झामला येऊन गेलेली आहेत याच्यातलीच. ठीक आहे, सो विश्राम बेडेकरांचं आत्मचरित्र मित्रांनो. त्याच्यानंतर आहे मनोहर तरी, आहे मनोहर तरी. हे जे आत्मचरित्र आहे मित्रांनो, कोणाचं आहे? सुनीता देशपांडेंचं आत्मचरित्र आहे. सुनीता देशपांडेंचं आत्मचरित्र आहे. पुढचं महत्वाचं आहे मित्रांनो, लमान. कोणतं आत्मचरित्र महत्वाचं मित्रांनो? एक्झामच्या दृष्टिकोनातून डॉक्टर श्रीराम लागू, तुम्हावर केली मी मर्जी बहा. पाहिलंय का? पिंजरा, जो जुना चित्रपट आहे मित्रांनो, पिंजरा, त्या चित्रपटातले नायक कोण आहेत? श्रीराम लागू. कोण आहेत मित्रांनो? श्रीराम लागू. तर श्रीराम लागू त्या चित्रपटातले नायक आहेत. पूर्वी चित्रपट अशी कन्सेप्ट होती किंवा पूर्वी नाटकांचे प्रयोग चालायचे मित्रांनो. लक्षात ठेवायचे, पूर्वी काय चालायचे? नाटकांचे प्रयोग चालायचे. इथे लिहून देतो मी मित्रांनो. पूर्वी नाटकांचे प्रयोग चालायचे आणि नाटक रेकॉर्ड व्हायचे नाही. ठीक आहे, तर नाटकांचे शो राहायचे. तर या माणसाने, श्रीराम लागूने आयुष्यभर नाटक केली मित्रांनो. आयुष्यभर एक नाटक केलं. बरोबर आहे, नटसम्राट नावाचं नाटक केलं. कोणतं नाटक केलं होतं मित्रांनो? नटसम्राट नावाचं काय केलं होतं? नाटक केलं होतं. मग तुम्हाला कधी कधी हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की नटसम्राट या नाटकाचे नायक कोण आहेत मित्रांनो? श्रीराम लागू. नाना पाटेकर नाही, श्रीराम लागू. हे नटसम्राट जे नाटक आहे मित्रांनो, आमच्या नाशिकच्या कुसुमाग्रजांनी लिहिलेलं आहे. नटसम्राट नाटक कोणी लिहिलंय मित्रांनो? कुसुमाग्रज यांनी लिहिलेलं आहे. कुसुमाग्रज यांनी हे नाटक लिहिलं आणि या नाटकाचे आयुष्यभर प्रयोग कोणी केले? श्रीराम लागू यांनी केलेले आहेत. श्रीराम लागू यांनी केलेले आहेत. आणि मग त्याच्यानंतर नाना पाटेकरांनी जो नटसम्राट चित्रपट आणला होता, तो यांच्या जीवनावर आधारलेला होता. कोणाच्या जीवनावर आधारलेला होता? श्रीराम लागू यांच्या जीवनावर आधारलेला होता. लमान आत्मचरित्र मित्रांनो, लमान. पुढचा मित्रांनो, विनायक दामोदर सावरकर. विनायक दामोदर सावरकर. माझी जन्मठेप कोणता मित्रांनो? माझी जन्मठेप हे तुम्हाला माहित असेल, हे लक्षात ठेवण्याची गरज नाही. चालायचं मित्रांनो, चालायचं. ही आत्मचरित्र एकदा दोनदा काय करायचे? वाचून जायची. ही आत्मचरित्र एकदा दोनदा काय करायचे? वाचून जायचे. बाजूला होतो, व्यवस्थित स्क्रीनशॉट घेऊन टाका. बाजूला होतो, व्यवस्थित स्क्रीनशॉट घेऊन टाका मित्रांनो. पुढचा पॉईंट कव्हर करणार आहोत आपण. पुढचा पॉईंट कव्हर करणार आहोत. चला, लीला मित्रांनो. पुढचा पॉईंट बघा मित्रांनो. पुढचा पॉईंट, आता आत्मचरित्र संपलेली आहेत. आता महत्वाचं आहे, काही महत्वाचे कथा, लेखक आणि त्यांच्या कादंबऱ्या आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत. ठीक आहे, काही महत्वाचे लेखक आणि त्यांच्या कादंबऱ्या आपल्याला महत्वाच्या आहेत. बाबा आमटे तुम्ही सर्वांना ओळखत असाल. बाबा आमटे, बरोबर आहे. तर बाबा आमटेंचं जे आत्मचरित्र म्हणजे महत्वाची जी कादंबरी आहे मित्रांनो, महत्वाची जी कादंबरी आहे मित्रांनो, ती आहे उज्ज्वल उद्यासाठी. काय मित्रांनो? उज्ज्वल उद्यासाठी. पुन्हा लक्षात ठेवायचे, माती जागवतील त्याला मत. माती जागवतील त्याला मत, हे दुसरं महत्वाची कादंबरी. आणि ज्वाला आणि फुले. बाबा आमटेंच्या किती कादंबऱ्या? 3. या शीट मधनं तुमचे 3 ते 4 प्रश्न बरोबर येणार आहेत मित्रांनो. सो व्यवस्थित लक्ष द्यायचे. गंगाधर गाडगिळांचं जर तुम्ही कादंबऱ्या बघितल्या तर मानसचित्र नावाची कादंबरी आहे मित्रांनो. मानसचित्र. आणि त्याच्यानंतर साता समुद्रा पलीकडे. कोणती कादंबरी मित्रांनो? साता समुद्रा पलीकडे. त्याच्यानंतर महत्वाचं आहे मित्रांनो, ज्योत्स्ना आणि ज्योत. कोणाचं? गंगाधर गाडगीळ यांची कादंबरी आहे मित्रांनो. पुढचं महत्वाचं आहे मित्रांनो, किशोर शांताबाई काळे. ठीक आहे, महत्वाचं पुस्तक मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून. किशोर शांताबाई काळे, कोल्हाट्याचं पोरं. हे पाठ पण होता. ठीक आहे, मराठीच्या पुस्तकात कोल्हाट्याची पोरं. आणि समर्थ रामदास तुम्हाला माहित असतील, सध्या डायरेक्ट चर्चेत असतात रामदास स्वामी. ठीक आहे, आपल्याला त्या वादात पडायचं नाही. तर रामदास स्वामींनी काय लिहिलंय मित्रांनो? काय लिहिलेलं आहे? महत्वाचं दासबोध लिहिलेला आहे, मनाचे श्लोक लिहिलेले आहेत आणि करुणाष्टके लिहिलेले आहेत मित्रांनो. काय लिहिलेले आहेत? करुणाष्टके लिहिलेली आहेत. सो समर्थ रामदासांची 3 पुस्तकं महत्वाची आहेत मित्रांनो. दासबोध, मनाचे श्लोक आणि करुणा अष्टके. ही 3 पुस्तकं रामदास स्वामींची काय आहेत? महत्वाची आहेत.
ही यादी व्यवस्थित एकदा दोनदा तीनदा काय करायची आहे, वाचायची आहे. ऍप्लिकेशनच्या चॅट बॉक्स मध्ये याची पीडीएफ टाकेल, टेलिग्राम चॅनलला पण याची पीडीएफ टाकेन. सो डोंट वरी, या प्रश्नामधनं या शीटमधनं तुमचे 3 प्रश्न तरी मिनिमम काय होत आहे मित्रांनो, कव्हर होत आहे. पुढचं महत्वाचं पुस्तक घेऊया मित्रांनो, वि स खांडेकर. वि स खांडेकरांचं महत्वाचं पुस्तक आहे मित्रांनो. 2 कादंबऱ्या लक्षात ठेवायचे, ययाती. कोणत्या मित्रांनो, ययाती आणि 2 ध्रुव. कोणत्या मित्रांनो, 2 ध्रुव. या 2 कादंबऱ्या कोणाच्या आहेत, वि स खांडेकरांच्या आहेत. त्याच्यानंतर महत्वाचं मित्रांनो विश्वास पाटील. कोणता महत्वाचा व्यक्ती आहे, लेखक कोण होऊन गेलेत, विश्वास पाटील. पानिपत महत्वाची कादंबरी आहे, म्हणून त्यांना पानिपतकार पण म्हणतात. पुढे आपण टोपण नाव घेणार आहोत. विश्वास पाटील यांची महत्वाची कादंबरी कोणती आहे, पानिपत, म्हणून त्यांना काय नावाने ओळखलं जातं, पानिपतकार पण म्हटलं जातं. त्याच्यानंतर महत्वाची कादंबरी त्यांची महानायक. कोणती कादंबरी मित्रांनो, महानायक. आणि झाडाझडती अशा 3 कादंबऱ्या कुणाच्या आहेत, विश्वास पाटलांच्या आहेत. त्याच्यानंतर विनोबा भावेंची 2 महत्वाची पुस्तकं लक्षात ठेवायची आहेत. एक म्हणजे गीताई, पहिलं पुस्तक म्हणजे काय, गीताई, आणि दुसरं महाराष्ट्र धर्म. ही 2 पुस्तकं कोणाची आहेत, 2 पुस्तकं कोणाची आहेत मित्रांनो, विनोबा भावे यांची आहेत. कोणाची आहेत, विनोबा भावेंची आहेत. त्याच्यानंतर पुढचं मित्रांनो नासी फडकेंचा जर पुस्तकांचा विचार केला तर गुजगोष्टी, जादूगार, दौलत आणि सोबत, ही 4 महत्वाच्या कादंबऱ्या कोणाच्या आहेत, नासी फडके यांच्या आहेत. ठीक आहे, क्लिअर आहे मित्रांनो. याच प्रश्नामधनं याच्यामधनच तुम्हाला क्वेश्चन डिझाईन होत आहेत. याच्यामधनच काय होत आहेत मित्रांनो, क्वेश्चन डिझाईन होत आहेत. पुढचा महत्वाचा घेऊया मित्रांनो, अनुताई वाघ. तुम्हाला माहित असेल, अनुताई वाघ असतील, ताराबाई मोडक असतील, शिक्षणामध्ये महत्वाचं काम केलंय ठाणे जिल्ह्यामध्ये. तर कोसबाडच्या टेकडीवरून हे महत्वाचं पुस्तक आहे. ऍक्च्युली त्यांच्या आत्मचरित्राचं पण नाव येते. ठीक आहे, अनुताई वाघ काय, कोसबाडच्या टेकडीवरून, बरोबर आहे. अनुताई वाघ शिक्षणामध्ये महत्वाचं नाव आहे शिक्षणासाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर शिवाजी सावंत, महत्वाचे व्यक्तिमत्व आपल्यासाठी एक्झामच्या दृष्टिकोनातून. त्यांच्या 2 कादंबऱ्या खूप इम्पॉर्टन्स आहेत. 2 कादंबऱ्या शिवाजी सावंत यांच्या खूप इम्पॉर्टन्स आहेत. पुन्हा प्रश्न विचारला जातो शिवाजी सावंत यांच्या 2 कादंबरींवर. पहिली कादंबरी महत्वाची मित्रांनो, मृत्युंजय. पहिली कादंबरी कोणती आहे, मृत्युंजय ही जी कादंबरी आहे मित्रांनो, कर्णावर आधारलेली आहे. महाभारतातील जो कर्ण आहे, कर्णावर आधारलेली कादंबरी आहे. कोणती, मृत्युंजय. आणि दुसरी महत्वाची जी कादंबरी आहे मित्रांनो शिवाजी सावंत यांची, छावा. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारलेली आहे. ठीक आहे, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर ही आधारलेली आहे, संभाजी महाराज. ठीक आहे, सो या 2 महत्वाच्या कादंबऱ्या आपल्याला लक्षात ठेवायच्या. कुणाच्या, शिवाजी सावंत यांच्या. कोणकोणत्या, मृत्युंजय आणि छावा. मृत्युंजय कर्णावर आधारलेली आहे, छावा ही छत्रपती संभाजी महाराजांवर आधारलेली आहे. युगंतर एक महत्वाची कादंबरी आहे अजून, कोणाची, शिवाजी सावंत यांची, युगंतर. चालायचं पुढे. त्याच्यानंतर आपले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री तुम्हाला माहित असतील, यशवंतराव चव्हाण. बरोबर आहे, यशवंतराव चव्हाणांचं महत्वाचे 2 पुस्तकं लक्षात ठेवायचे, सह्याद्रीचे वारे आणि कृष्णकाठ. ठीक आहे, कृष्णकाठ, त्यांची समाधीचं नाव वगैरे आपण ते पुढे डिटेल करणार आहोत. डोंट वरी, कृष्णकाठ. ठीक आहे, क्लिअर आहे मित्रांनो. यशवंतराव चव्हाणांचं काय आहे, सह्याद्रीचे वारे आणि कृष्णकाठ. पुढचं महत्वाचे लेखक म्हणजे रणजित देसाई. कोण आहेत मित्रांनो, रणजित देसाई. स्वामी महत्वाचं पुस्तक आहे, आणि श्रीमान योगी. सो हे थोडस परीक्षेच्या दृष्टिकोनातून 5 वेळा 6 वेळा काय करायचंय, वाचून जायचंय मित्रांनो. 5 वेळा 6 वेळा काय करायचंय, वाचून जायचं आहे. ज्यांचे पेपर झाले नसतील त्यांनी वाचून जायचंय. चला मित्रांनो पुढे जाऊया मित्रांनो. आय होप इथपर्यंत हे कळालं. मी जे एक्स्ट्रा टॉपिक लिहून देतोय ते पण तुम्ही करून टाकणार आहात. ठीक आहे, त्याच्यानंतर हे जे पुस्तक आले होतं मित्रांनो, हे पुस्तक आजच्या तलाठीच्या पेपरला हा प्रश्न आलेला होता, आमचा बाप आणि आम्ही. हे आत्मचरित्र कोणाचे मित्रांनो, नरेंद्र जाधव यांचं आहे. कोणाचं आहे मित्रांनो, नरेंद्र जाधव. आजच्या तलाठीला हा प्रश्न आलेला आहे. मित्रांनो. एक शिफ्टला हा प्रश्न होता. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत मित्रांनो, नरेंद्र जाधव आहेत. पुणा युनिव्हर्सिटीचे, यांनी पुणा विद्यापीठाचे, जुनं नाव पुणा, आता सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी, पुणा विद्यापीठाचे कुलगुरू होऊन गेलेले. ते पुणा विद्यापीठाचे काय होऊन गेलेले आहेत, कुलगुरू होऊन गेलेले आहेत. ठीक आहे, कुलगुरू होऊन गेलेले आहेत. ठीक आहे, प्रसिद्ध अर्थतज्ञ आहेत. याच माणसाने अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था बसवण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान नरेंद्र जाधव यांचं आहे. अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था बसवण्यामध्ये नरेंद्र जाधव यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर एक महत्वाचं म्हणजे नीती आयोग, योजना आयोगाचे सदस्य पण राहून गेलेली आहेत. ते योजना आयोगाचे काय राहून गेलेले आहेत, सदस्य राहून गेले आहेत. मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये योजना आयोगाचे काय होते, सदस्य होते. कोण, नरेंद्र जाधव. आणि एक महत्वाचं वेग म्हणजे नरेंद्र जाधवला मी जर चुकीचा नसेल
तर फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पण मिळाला आहे मित्रांनो, नाईटहुड. कोणता मित्रांनो? नाईटहुड. ठीक आहे, नाईटहुड. ठीक आहे, स्पेलिंग बघून घ्या मित्रांनो, नाईटहुड. ठीक आहे, नाईटहुडची स्पेलिंग, कोलकाता नाईट रायडरचा जो नाईट लिहितात ना तो हा आहे. ठीक आहे, तो कोलकाता नाईट रायडरचा जो नाईट लिहितात ना तो हा आहे मित्रांनो, योद्धा. ठीक आहे, सो नाईटहुड योद्धात्व. ठीक आहे मित्रांनो, सो मराठी मिनिंग नाही सांगत आहे, पण नाईटहुड ही फ्रान्सची सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे मित्रांनो. हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. हा सुद्धा नरेंद्र जाधव यांना मिळून गेलेला आहे. हाच प्रश्न या सकाळच्या पहिल्या शिफ्टच्या तलाठीच्या पेपरमध्ये होता. अजून दुसऱ्या तिसऱ्या शिफ्ट मध्ये कोणते प्रश्न आले ते पण आपण कव्हर करतोय. सो डोंट वरी मित्रांनो, लक्षात येतंय काय करतोय? लक्षात येते मित्रांनो काय करतोय? समजते. चालायचं पुढे, चालायचं पुढे. पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो. पुढचा प्रश्न काय म्हटलाय बघा, विश्राम बेडेकर. विश्राम बेडेकर यांचं महत्वाचं, यांचं आत्मचरित्र जे आहे मित्रांनो, किंवा यांचं जे पुस्तक आहे मित्रांनो, रणांगण. कोणतं पुस्तक आहे मित्रांनो? रणांगण. एक झाड आणि दोन पक्षी. ठीक आहे, एक फुल दोन माली असं. ठीक आहे, एक झाड आणि दोन पक्षी. कोणाचे मित्रांनो? विश्राम बेडेकर. बाबा आढाव पुढचं महत्वाचं आहे मित्रांनो, बाबा आढाव. एक गाव एक पानवटा. कन्सेप्ट चांगले आहे मित्रांनो. एक गाव एक पानवटा. पूर्वी जातीचे पानवटे असायचे. मराठ्यांचा पानवटा वेगळा, धनगरांचा वेगळा, ओबीसीचा वेगळा, महारांचा वेगळा, मांगांचा वेगळा, असं पूर्वी पानवटे पण जातीनुसार काय केले होते, ग्रामीण भागामध्ये विभागलेले होते. ठीक आहे, तर एक गाव एक पानवटा, एक गाव एक गणपती कन्सेप्ट आहे, बरोबर. त्याच पद्धतीने आता खऱ्या अर्थाने ही पण कन्सेप्ट गरजेची आहे. एक गाव एक पानवटा. आता मी जेवढा ग्रामीण भाग फिरतो, आता तर नाही राहिले जातीनुसार पानवटे, पण पूर्वी होते, जातीनुसार पानवटे होते. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं आहे मित्रांनो, पुढचं महत्वाचं आहे लक्ष्मण माने. लक्ष्मण माने, लक्ष्मण मानेंचं महत्वाचं कादंबरी मित्रांनो उपरा. उपरा कादंबरी कोणाची मित्रांनो? लक्ष्मण मानेंची. तुकडोजी महाराजांची ग्रामगीता. तुकडोजी महाराजांना ग्रामगीता लक्षात ठेवायचे. तुकडोजी महाराजांचं काय मित्रांनो? ग्रामगीता. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात ना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ठीक आहे, तुकडोजी महाराज. ठीक आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लक्षात ठेवायचंय. तर राष्ट्रसंत ही जी पदवी आहे ना तुकडोजी महाराजांना, ती राजेंद्र प्रसाद यांनी दिलेली आहे. हा पण टॉपिक थोडासा महत्वाचा आहे. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना कोणती पदवी दिलेली होती? राष्ट्रसंत ही पदवी दिलेली होती. ही पदवी दिलेली होती, लक्षात ठेवायचं. याची पीडीएफ मी जे एक्स्ट्रा लिहून देतोय ते वाचायचंच आहे मित्रांनो, ते वाचायचंच आहे. चालायचं पुढे. पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो, पुढचा क्वेश्चन घेऊया. आता महत्वाचं कादंबऱ्या झाल्या, आता महत्वाच्या मित्रांनो काव्यसंग्रह. काय मित्रांनो? काव्यसंग्रह. एक तर लेखक, कादंबऱ्या, आत्मचरित्र, कविता संग्रह, याच्यावर टोपण नावं, या 4 युनिट पैकी 3 युनिटवर प्रश्न येत आहे. या 4 युनिट पैकी 3 युनिटवर काय येत आहे मित्रांनो? प्रश्न येत आहे. सो ही शीट एक्झामच्या दृष्टिकोनातून IMP आहे, 4 वेळा वाचायची आहे. ठीक आहे, कविता आणि कवी आणि काव्यसंग्रह मित्रांनो विवा शिरवाडकर तुम्हाला माहित असतील. विवा शिरवाडकर आमच्या नाशिकच्या आहेत, कुसुमाग्रज, बरोबर आहे. विवा शिरवाडकर कुसुमाग्रज, कुसुमचे अग्रज बंधू, बरोबर आहे. तो विवा शिरवाडकर यांच्या महत्वाच्या 2 काव्यसंग्रह महत्वाचे मित्रांनो, जीवनलहरी आणि विशाखा. जीवनलहरी आणि विशाखा. ठीक आहे, जीवनलहरी आणि काय मित्रांनो? विशाखा. नासी फडके, नासी फडके यांचा आहे मित्रांनो गुजगोष्टी. ही एक कविता संग्रह आहे. गुजगोष्टी, गुजगोष्टी लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर रणजित देसाई, रणजित देसाई, स्वामी, स्वामी आणि श्रीमान योगी. स्वामी आणि श्रीमान योगी ह्या रणजित देसाईंच्या कविता संग्रह आहेत मित्रांनो. शांता शेळके, पुढचं नाव महत्वाचं आहे, शांता शेळके. शांता शेळके यांच्या ज्या कविता संग्रह आहेत मित्रांनो, वर्षा, गोंधन, तोच चंद्रमा. ठीक आहे मित्रांनो, काय काय आहेत? वर्षा, गोंधन आणि तोच चंद्रमा या कविता संग्रह कोणाच्या आहेत? शांता शेळक्यांच्या आहेत. आणि एक महत्वाचं राहून गेलं रूपसी. कोणतं मित्रांनो? रूपसी. त्याच्यानंतर साने गुरुजी, साने गुरुजींचे मित्रांनो श्यामची आई. साने गुरुजींचं आत्मचरित्र पण आपण लिहिलंय, श्यामची आई. समर्थ रामदास, समर्थ रामदासांचा मित्रांनो दासबोध, मनाचे श्लोक, हे ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे, हे आपण लिहिलेलं आहे. चालायचं मित्रांनो, चालायचं पुढे, चालायचं. हे महत्वाचे कविता संग्रह, याच्यावर प्रश्न डिझाईन होतोय. याच्यावर प्रश्न काय होतोय मित्रांनो? डिझाईन होत आहे. चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. पुढचा महत्वाचा आहे नारायण सुर्वे. नारायण सुर्वे नाव महत्वाचं आहे. नारायण सुर्वे, नारायण सुर्वेंचा कविता संग्रह आहेत मित्रांनो. नारायण सुर्वेंची कविता संग्रह आहेत माझे विद्यापीठ, माझे विद्यापीठ, एल्गार, एल्गार आणि सदन. हे 3 महत्वाचे कविता संग्रह आहेत. विदा करंदीकर, पुढचं नाव काय मित्रांनो? विदा करंदीकर. स्वेदगंगा, स्वेदगंगा, ध्रुपपद, ध्रुपपद आणि जातक या 3 महत्वाच्या कविता संग्रह विदा करंदीच्या आहेत, बरोबर आहे, करंदीकरांच्या आहेत. त्याच्यानंतर गदी माडगुळकर, गदी माडगुळकर, गीत रामायण. नाव लक्षात ठेवायचं, गदी माडगुळकरांचं काय? गीत रामायण. हे 3दा 4दा काय करायचंय? वाचायचं आहे. अनिल, अनिल, ठीक आहे, अनिल यांची कविता संग्रह आहेत मित्रांनो. फुलवात, पेरते व्हा, पेरते व्हा आणि फुलवात. ठीक आहे, त्याच्यानंतर महत्वाचं आहे मित्रांनो इंदिरा संत. कोण महत्वाचं आहे?
इंदिरा संतांच्या कविता संग्रहात मित्रांनो गर्भरेशीम मृगजळ आणि मेहंदी, गर्भरेशीम मृगजळ आणि मेहंदी, गर्भरेशीम मृगजळ आणि मेहंदी. ठीक आहे. पुढचा महत्वाचा आहे मित्रांनो विशाखा दत्तांचा जो आहे मित्रांनो हा नाटकाचा प्रकार होता. मुद्रा राक्षस ही महत्वाचं आहे. गुप्त घराण्याबद्दल माहिती आहे ते आपण नंतर करणार आहोत. ठीक आहे. रोमॅन्टिक कथा आहे मित्रांनो. ठीक आहे. सो मुद्रा राक्षस त्याच्यानंतर महत्वाचं आहे वसंत बापटांच्या जर कविता संग्रह बघाल तुम्ही तर सेतू काय मित्रांनो सेतू बिजली आणि सकिना तीन महत्वाच्या कविता संग्रह कोणाचे आहेत वसंत बापट यांच्या आहेत. आणि शेवटचं नाव आहे मोरोपंतांचं आपण नाव पुढे येणारच आहे. केकावली मोरोपंतांचं नाव काय मित्रांनो केकावली. याच्यामधनं क्वेश्चन डिझाईन होतोय शीट IMP आहे. 2दा-3दा काय करायचे वाचायची आहे. चालायचं मित्रांनो पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. बघा अजून काही महत्वाचे कविता संग्रह राहिलेले आहेत. ठीक आहे. कविता संग्रह महत्वाचे राहिलेले आहेत. ठीक आहे. लोकमान्य टिळकांचा कविता संग्रह तुम्हाला माहित असेल. गीता रहस्य मंडाले जेलमध्ये होते. ठीक आहे. त्यावेळेस त्यांनी लिहिलेला होता. ठीक आहे. गीता रहस्य मंडाले जेलमध्ये होते तेव्हा त्यांनी लिहिलं आहे. मी लोकमान्य टिळकांबद्दल बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. 1907 मध्ये गेले होते तर 1914 पर्यंत ते कुठे होते 1908 ते 1914 कुठपर्यंत होते गीता रहस्य ग्रंथ लिहिला होता. मंडाले जेलमध्ये होते. का गेले कसे गेले आपण केलंय. मंगेश पाडगावकर पुढचं महत्वाचं आहे. मंगेश पाडगावकर आणि त्यांचा कविता संग्रह बघाल तर जिप्सी काय मित्रांनो जिप्सी. त्याच्यानंतर उत्सव विदूषक आणि एक शेवटचं सलाम विदूषक आणि काय मित्रांनो सलाम. त्याच्यानंतर प्रल्हाद केशव अत्रे यांचं महत्वाचं आहे झेंडूची फुलं काय मित्रांनो झेंडूची फुलं. ठीक आहे. बासी मर्डेकर. ठीक आहे. पुढचं नाव काय आहे बासी मर्डेकरांचं जे कविता संग्रह मित्रांनो शिशिराम. ठीक आहे. शिशिराग मन काय मित्रांनो शिशिराग मन. ठीक आहे. आरती प्रभू नाव महत्वाचं आहे मित्रांनो. आरती प्रभू याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काही नाहीये. पाठ करण्याचे कन्सेप्ट आहेत. या वाचण्याच्या 4 वेळा 5 वेळा वाचण्याच्या गोष्टी आहेत. आरती प्रभूंचं जे कविता संग्रह मित्रांनो जोगवा आणि नक्षत्राचे देणे नादो मनोहर काय मित्रांनो नादो मनोहर. रानातल्या कविता आणि वही म्हणून नादो मनोहरांना रानकवी म्हणतात. नादो मनोहर यांना काय म्हणतात मित्रांनो रानकवी पण म्हणतात. ठीक आहे. सो पुढे आपण टोपण नावांमध्ये करणार आहोत. कविता लेखकांची टोपण नावं पण येत आहे. सो नादो मनोहर यांना काय म्हणतात रानकवी म्हणतात. रानातल्या कविता आणि वही या 2 कविता संग्रह त्यांच्या महत्वाच्या आहेत. ठीक आहे. चला लिहून काढणार आहात. काही लोकांना लिहायचं असेल लिहून काढा. काही लोकांना पॉज करू नका लाईव्ह लेक्चर मध्ये. ठीक आहे. नंतर लिहित चला. समजता इथपर्यंत. अनिशा मॅम उमेश लोकेश वैशाली मॅम. ठीक आहे. नंदिनी समजतंय. याच्यावर एक प्रश्न येणार आहे एकदम कन्फर्म एक प्रश्न येतोय. ठीक आहे. महत्वाच्या कथा आणि कादंबऱ्या. आता आपल्याला महत्वाचं आहे मित्रांनो कादंबऱ्यांवरती कोणते प्रश्न कोणाची कादंबरी कोणती त्याच्यावर आपल्याला एक क्वेश्चन येणार. शेवटचे आपण 2 टॉपिक बघितले. टोपण नावं आता बाकी आहेत आणि हा एक कादंबऱ्या बाकी आहेत. कविता संग्रह झालेले आहेत. आत्मचरित्र झालेली आहेत. कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. ठीक आहे. चला महत्वाचं आहे मित्रांनो राम गणेश गडकरी महत्वाचा व्यक्ती आहे. राम गणेश गडकरी यांची महत्वाची कादंबरी कोणती एकच प्याला काय मित्रांनो एकच प्याला. ठीक आहे. भावबंधन पुण्यप्रभाव प्रेम संन्यास राजसन्यास अशा 4 ते 5 कादंबऱ्या कोणाच्या आहेत राम गणेश गडकरींच्या आहेत. एकच प्याला भावबंधन पुण्यप्रभाव प्रेमसन्यास आणि राजसन्यास अशा 5 कादंबऱ्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. पुढचं नाव मित्रांनो महत्वाचं आहे बल्लाळ देवल. ठीक आहे. गोविंद बल्लाळ देवल. ठीक आहे. यांची जी कादंबरी आहे मित्रांनो शारदा. कोणती कादंबरी आहे शारदा. अण्णासाहेब किर्लोस्कर पुढचं नाव आहे मित्रांनो अण्णासाहेब किर्लोस्करांची कादंबरी आहे मित्रांनो सौभद्र. काय मित्रांनो सौभद्र. ठीक आहे. क्लिअर आहे सौभद्र. चला त्याच्यानंतर श्रीपाद कृष्णा कोल्हटकर यांची जी कादंबरी आहे मित्रांनो ती आहे मुकनायक. काय महत्वाचं आहे मुकनायक वर्तमानपत्र पण होऊन गेलेलं आहे. ठीक आहे. तर मुकनायक विश्राम बेडेकर. पुढचं नाव आहे मित्रांनो विश्राम बेडेकरांची जी कादंबरी आहे मित्रांनो ती आहे टिळक आणि आगारकर. तुम्हाला माहित असतील दोघं मित्र आहेत इतिहासामध्ये टिळक आणि आगारकर. ठीक आहे. आपण दोघांबद्दल शिकलेलो आहेत.
टिळक आणि आगरकर. आणि पु ल देशपांडे शेवटचं महत्वाचं नाव पु ल देशपांडे. पु ल देशपांडेच्या 2 ते 3 कादंबऱ्या लक्षात ठेवायचे. तुझं आहे तुझं पाशी, तुझं आहे तुझं पाशी, ती फुलराणी, बटाट्याची चाळ, खूप वेळा इम्पॉर्टन्स होती ही, आणि वाऱ्यावरची वरात, वाऱ्यावरची वरात. तुझं आहे तुझं पाशी, ती फुलराणी, बटाट्याची चाळ, ती बटाट्याची चाळ आणि वाऱ्यावरच्या वरात. ठीक आहे, वाऱ्यावरची वरात. एवढ्या महत्वाच्या कादंबऱ्या कोणाच्या आहेत? पु ल देशपांडेंच्या आहेत. ठीक आहे, नाव तर नेक्स्ट घेऊया मित्रांनो, नेक्स्ट घेऊया. ही तुम्ही 2दा-3दा काय करायची वाचायची आहेत. ठीक आहे, आता महत्वाच्या कादंबऱ्या. जयवंत दळवी, जयवंत दळवी यांची महत्वाची कादंबरी जी आहे मित्रांनो सूर्यास्त. सूर्यास्त, जयवंत दळवी यांची महत्वाची कादंबरी आहे मित्रांनो सूर्यास्त. पुरुष संध्याछाया, पुरुष संध्याछाया. ठीक आहे, पुरुष संध्याछाया. ठीक आहे, त्याच्यानंतर विवाह शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर. विष्णू वामन शिरवाडकरांच्या ज्या कादंबऱ्या आहेत मित्रांनो ययाती आणि देवयानी. ठीक आहे, नटसम्राट मी आधी सांगितलंय ही कादंबरी कोणाची आहे? नटसम्राट. नटसम्राट ही जी कादंबरी किंवा ही जी नाटक आहे कोणी लिहिलेली आहे? कोणी लिहिली आहे मित्रांनो? कुसुमाग्रज यांनी लिहिलेली आहे. कुसुमाग्रज यांनी लिहिलेली आहे. का लिहिली? म्हणजे कुसुमाचे अग्रज विवाह शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकरांनी लिहिली. आणि या नाटकाचे प्रयोग कोण करायचं? श्रीराम लागू करायचे. कोण करायचं? श्रीराम लागू करायचे. बरोबर आहे. तुम्हावर केली मी मरजी बहा, नका सोडून जाऊ रंग महा. बरोबर आहे. पिंजरा चित्रपटातले जे नायक होते ते आहेत श्रीराम लागू. त्यांनी हे आयुष्यभर या चित्रपटात किंवा या नाटकाचे प्रयोग केलेत. आणि म्हणून आता जो नटसम्राट नावाचा चित्रपट आलेला आहे मित्रांनो, नटसम्राट नावाचा जो चित्रपट आलेला आहे तो कोणाच्या जीवनावर आधारलेला आहे? श्रीराम लागू यांच्या जीवनावर आधारलेला आहे. नाना पाटेकरांनी यांची भूमिका केलेली आहे. कोणाची? श्रीराम लागू यांची. क्लिअर आहे? क्लिअर आहे. चलो, तो महत्वाचा आहे मित्रांनो, महत्वाचा आहे तो नटसम्राट. वीज म्हणाली धरतीला, शिरवाडकरांची पुढची कादंबरी वीज म्हणाली धरतीला. काय मित्रांनो? वीज म्हणाली धरतीला. ठीक आहे, त्याच्यानंतर कृष्णाजी प्रभाकर खांडिलकर. ठीक आहे, यांच्या जर कादंबऱ्यांचा विचार केला तर भाऊबंदकी, द्रौपदी, किचकवध, मान अपमान आणि स्वयंवर. किचकवध, मान अपमान आणि स्वयंवर. बघा मित्रांनो, याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काही नाहीये, पण तुम्हाला वाचावं लागेल, पाठ करावं लागेल. 3 मार्क 4 मार्क तुम्हाला जर इथून हवे असेल, 2 ते 3 मार्क कन्फर्म येणार आहेत. ते हवे असतील ते 3दा-4दा काय करावं लागेल? वाचावं लागेल. ठीक आहे मित्रांनो, पुढचं नाव महत्वाचं आहे विजय तेंडुलकर. विजय तेंडुलकरांच्या जर कादंबऱ्या बघाल तुम्ही तर घाशीराम कोतवाल पुस्तक चॅप्टर पण होतं. आम्हाला तर होतं चॅप्टरचं नाव हेच होतं, असं मिळतं जुळतं होतं. घाशीराम कोतवाल, सकाराम बोईडकर, शांतता कोर्ट चालू आहे. या महत्वाच्या कादंबऱ्या आहेत. शांतता कोर्ट चालू आहे, सकाराम बोईडकर. ठीक आहे, कालिदास, कालिदासांची एक महत्वाची कादंबरी शकुंतला. ठीक आहे, आपण कालिदासांबद्दल महाराष्ट्रात राहून गेलेले आहेत. कालिदास महाराष्ट्रात वास्तव्याला होते आणि महाराष्ट्रामध्ये कविवर एक कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे मित्रांनो? कुठे मित्रांनो? रामटेकला आहे. लक्षात ठेवायचं. कालिदास कुठे राहत होते? रामटेकला राहत होते. मोठा इतिहास आहे. गुप्त घराण्याचे राणीचं लग्न, राजकुमारीचं लग्न महाराष्ट्रामध्ये वगटा घराण्यामध्ये झालं होतं. आणि गुप्तांचा राजकवी कोण? कालिदास. महाकवी कालिदास भारतात आले, महाराष्ट्रात आले होते. रामटेक येथे राहायचे, म्हणून रामटेक येथे त्यांनीच मेघदूत नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. ठीक आहे, आणि मग रामटेकलाच काय? कविवरे कालिदास संस्कृत विद्यापीठ आहे. ठीक आहे, चला पुढचा महत्वाचा आहे मित्रांनो प्रल्हाद केशव अत्रे, प्र.के. अत्रे. ठीक आहे, घराबाहेर. पहिलं महत्वाचं कादंबरी घराबाहेर. भ्रमाचा भोपळा, भ्रमाचा भोपळा, साष्टांग नमस्कार, साष्टांग नमस्कार, लग्नाची बेडी, लग्नाची बेडी. ठीक आहे, तो मी नव्हेच, तो मी नव्हेच, आणि मोरूची मावशी, मोरूची मावशी. एवढ्या कादंबऱ्या कोणाच्या आहेत? प्रल्हाद केशव अत्रे यांच्या आहेत. ठीक आहे, चालायचं पुढे, चालायचं पुढे. घराबाहेर, भ्रमाचा भोपळा, साष्टांग नमस्कार. ठीक आहे, त्याच्यानंतर लग्नाची बेडी, तो मी नव्हेच, मोरूची मावशी. ठीक आहे, क्लिअर आहे? दिसताय? चालायचं पुढे, पुढच्या घेऊया. याच्यावर प्रश्न डिझाईन होत आहेत मित्रांनो, म्हणून आपण तो टॉपिक कव्हर करतोय. आता महत्वाचे कवी आणि त्यांनी कोणकोणते ग्रंथ लिहिलेत ते एकदा थोडंसं आपण टॉपिक कव्हर करूया. महत्वाचे कवी, त्यांनी कोणकोणते ग्रंथ लिहिलेत हे 2दा-3दा वाचायचं मित्रांनो. जर 2 मार्क हवे असतील तर हे वाचावंच लागेल. एक्सप्लेन करण्यासारखं काही नाहीये. लोकमान्य टिळकांनी काय लिहिले मित्रांनो? गीता रहस्य आधीच शिकलोय आपण, मंडाले जेलमध्ये होते तेव्हा लिहिले. कालिदासांनी मेघदूत मी आता सांगितलं, बरोबर आहे. मेघदूत आणि रघुवंश आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत कालिदासांच्या बाबतीत, पण मेघदूत आपण ऑलरेडी लिहिले, महाराष्ट्रात लिहिलं होतं. कुठं? रामटेकला. रवींद्रनाथ टागोरांची गीतांजली तुम्हाला माहित असेल. रवींद्रनाथ टागोरांची गीतांजली, त्याच्यामधनच वंदे मातरम घेण्यात आले. खूप मोठा इतिहास आहे. गीतांजलीला नोबेल काय मिळालं, कसं मिळालं? ठीक आहे,
बंकिमचंद्र चॅटर्जी, आनंदमठ बंकिमचंद्र चॅटर्जींचा काय आनंदमठ, यातनच काय घेण्यात आलेली आहे, वंदे मातरम घेण्यात आलेले, आणि याच्यातनं गीतांजलीतनं काय घेण्यात आलंय, जनगण मन घेण्यात आलेलं आहे, भारताचं राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान, नॅशनल सॉन्ग, नॅशनल अँथम. ठीक आहे, चला पुढे महत्वाचे मोरोपंतांचं आहे मित्रांनो केकावली. आपण ऑलरेडी लिहिलेले मोरोपंतांचं काय मित्रांनो केकावली. संत तुकाराम महाराजांच्या काय आहेत अभंग आणि गाथा आहेत, अभंग गाथा आहेत तुकाराम महाराजांच्या. ज्ञानेश्वर माऊलींच्या काय आहेत, ज्ञानेश्वरी लिहिलेली ज्ञानेश्वर माऊलींनी यांनी भावार्थ दीपिका. ठीक आहे, संस्कृतचं जे गीता होती संस्कृतचं मराठीत रूपांतर केलं संत ज्ञानेश्वरांनी. व्यासमुनींनी महाभारत दिले, व्यासमुनींनी महाभारत दिले, हे लक्षात ठेवण्याची गरज नाही. पण जे तुम्हाला जमत नाहीये 2दा-3दा वाचायचे, माझ्याकडनं याची टेलिग्रामला ऍप्लिकेशन चॅट बॉक्सला याची पीडीएफ आहे, वाचायची 2दा-3दा. ठीक आहे, चलो नेक्स्ट घेऊया मित्रांनो, नेक्स्ट घेऊया. महत्वाचं आहे मित्रांनो, नेक्स्ट घेऊया. पुढचं बघा काय म्हटलेलं आहे आता, गदी माडगुळकर. ठीक आहे, यांचं मित्रांनो गीत रामायण लक्षात ठेवायचे. गदी माडगुळकरांचं काय आहे गीत रामायण, हे महत्वाचं हे आहे. मुकुंदराज यांचं विवेक सिंधू महत्वाचं पुस्तक मित्रांनो. तुकडोजी महाराज एकनाथ महाराजांचं काय आहे भागवत भारूड. ठीक आहे, आणि वाल्मिकीने काय लिहिलंय रामायण लिहिलंय, वाल्मिकीने काय लिहिलंय मित्रांनो रामायण लिहिलंय. तो भारूड कोणी लिहिलेत लक्षात ठेवायचे, तुकडोजी एकनाथ महाराजांनी, भारूड कोणी लिहिलेत एकनाथ महाराजांनी. ठीक आहे, चलो पुढचा महत्वाचा मित्रांनो IMP टॉपिक आहे, महत्वाचे साहित्यिक, शेवटचा टॉपिक महत्वाचे साहित्यिक आणि त्यांचे टोपण नावं. आपल्याला एवढं करायचंय, महत्वाचे साहित्यिक आणि त्यांचे काय करायचे मित्रांनो टोपण नावं करायचे. गदी माडगुळकर यांना गीत रामायणकार म्हणतात, त्यांनी गीत रामायण लिहिलेलं आहे, ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे, गीत रामायणकार म्हणतात, बरोबर आहे. नादो मनोहर यांना निसर्ग कवी म्हणतात, रान कवी म्हणतात, आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे एक ऑलरेडी, बरोबर आहे. विनायक जनार्दन करंदीकर यांना विनायक म्हणतात. ठीक आहे, विश्वास पाटील यांनी महत्वाची कादंबरी लिहिली होती कोणती पानिपत, म्हणून त्यांना काय म्हणतात पानिपतकार म्हणतात. ठीक आहे, गोविंद विनायक करंदीकर यांना विदा करंदीकर म्हणतात. शंकर काशीराम गर्ग यांना दिवाकर म्हणतात. ही टोपण नाव आहेत मित्रांनो, महाराष्ट्रातील महत्वाचे लेखक, त्यांची टोपण नावं. आणि गोपाळ हरिहर नातू यांचं जे नाव आहे मित्रांनो मनमोहन. ठीक आहे, ते मनमोहन सिंग यांचा काही संबंध नाहीये. ठीक आहे, मनमोहन. ठीक आहे, सो क्लिअर आहे मित्रांनो, ही महत्वाची टोपण नावं लक्षात ठेवायची, महत्वाची टोपण नावं लक्षात ठेवायची आहेत. ठीक आहे, चालायचं पुढे. आय होप अजून महत्वाची काही टोपण नावं राहिलेली आहेत, ते आपण कव्हर करूया मित्रांनो. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना काय नावाने ओळखलं जातं बालकवी म्हणतात. यांना काय म्हणतात बालकवी म्हणतात. शंकर केशव कानेटकर यांना काय म्हणतात गिरीश चंद्रशेखर शिवराम गोरे यांना काय नाव म्हणतात चंद्रशेखर. राम गणेश गडकरी गोविंदांचे अग्रज यांनी गोविंदचे मोठे भाऊ. ठीक आहे, गोविंदाग्रज राम गणेश गडकरी. ठीक आहे, माणिक बंडोजी ठाकूर यांना तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माहित असतील तुम्हाला. माणिक बंडोजी ठाकूर हे यांचं पूर्ण नाव आहे. ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी संत ज्ञानेश्वरांचे पूर्ण नाव आहे. संत ज्ञानेश्वरांचं पूर्ण नाव काय मित्रांनो ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी. संत तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव काय आहे तुकाराम बल्लोबा आंबेले, हे तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव आहे. ठीक आहे मित्रांनो, क्लिअर आहे. सो महत्वाची कवी आणि त्यांची टोपण नावं 5 पॉइंट ह्या शीट मधनं 2 ते 3 प्रश्न येत आहे. सो आपल्याला पूर्णतः प्रॉपर वेने ही शीट काय करायची कव्हर करायची. पुढचं महत्वाचं शेवटची नावं मोरपंत रामचंद्र पडाळकर पराडकर. ठीक आहे, यांना मोरोपंत म्हणतात. संत रामदास माहित असतील तुम्हाला, संत रामदास नारायण सूर्याजी ठोसर यांना संत हे त्यांचं नाव आहे संत रामदास. गोपाळ हरी देशमुख माहित असतील तुम्हाला, लोकहितवादीने लिखाण करायचे. काय करायचे लोकहितवादीने काय करायचे मित्रांनो लिखाण करायचे. गोपाळ हरी देशमुख त्यांनी लोकहितवादी नावाचं वर्तमान मासिक पण चालू केलं होतं, पुढे आपण डिस्कस करू इतिहासामध्ये. प्रल्हाद केशव अत्रे यांना केशव कुमार म्हणतात. बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन केशव कुमार केशव सूत यांच्यामध्ये असतं. ठीक आहे, सो केशव कुमार, प्रल्हाद केशव अत्रे, कृष्णाजी केशव दामले यांना म्हणतात मित्रांनो केशव सूत. कृष्णाजी केशव दामले यांना म्हणतात केशव सूत. आणि आमचे नाशिकचे विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांना म्हणतात कुसुमाग्रज. यांच्या नावाने कोणता दिवस साजरा करतात मला तुम्ही कमेंट करून सांगणार आहात. ठीक आहे, सो महत्वाचे सर्व कादंबऱ्या लेखक ही शीट व्यवस्थित 2दा-3दा वाचायची आहे, डाउनलोड करायची, वाचायची, बघायची. याच्यावरनं 3 ते 4 प्रश्न काय होत आहे मित्रांनो येत आहेत. ठीक आहे, सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी. काही डाऊट काही शंका असेल तर बिंदास मला कॉल करा. थँक्यू.